गायिका आशा भोसले यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, आपण थेट पाहूयात. हे जे संस्कार आणि मी जरा म्हणजे नक्कल करायची त्यांची नक्कल त्यांच्याकडे बघत बसायचे, ते कसे ताना म्हणतायत वगैरे कसं करतायत तसे. आणि त्याच्यामध्ये मी शिकत होते आणि मी आत्तापर्यंत पण शिकते. नेहमी मी काय म्हणतात त्याला, शिक्षण घेणाऱ्याला काय म्हणतात, हां, तशी मी अजूनपर्यंत आहे. मी अजूनही शिकते. हां, काय लावतोय ते हे इथं मध्ये कर, इथं कर. मी आले की सगळा घोटाळाच असतो. आता हा बरा जर जवळ आहे ना. हां, हां, बरं. आता यशवंत देव, मला त्यांचं अतिशय स्वभाव आणि त्यांचं जे वागणं होतं आणि मला फार आवडायचे ते. मी त्यांना सांगितलं एकदा की देवसाहेब मला जरा गाणं शिकवता का. हसायला लागले. हा 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 हा, काय आशाबाई, तुम्ही एवढ्या मोठ्या गाणाऱ्या आहेत, तुम्ही माझ्याकडं काय शिकणार. म्हटलं नाही, शिकायचं आहे मला, तुम्ही सांगा ना मला. म्हणाले म्हणा सा. मी म्हटलं सा. डोळ्यांनी सा म्हणताय का, डोळे उघडा भाऊ. मग नंतर म्हणाले सारे गाम, असं म्हटलं म्हणा. तर मी असं केलं, सारे गाम. हाताने सारे गाम गाता का तुम्ही, गळ्याने गाताय. मग तुम्ही हात का हलवताय, कशाला तोंड वाकडी करताय, कशाला आठ्या घालताय. आठ्या घालायचं कारणच काय तुम्हाला, तुमचा गळा गातोय, तुम्ही पोटापासून गाताय. हे त्यांच्यापासून शिकायला मिळालं, पण इतकं म्हणजे करता आलं नाही, पण फार उशिरा शिकले ती गोष्ट म्हणून. पण त्यांचं गाणं कसं होतं की विसरशील खास मला, सूर उंच झाला मला. विसरशील खास मला, दृष्टिआड होता विसरशील खास मला. तर ते असे सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे. विसरशील खास मला, असं म्हटलं की जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की. आम्ही म्हटलं की असंच गायला पाहिजे माईकवर. तुम्हाला गंमत सांगते, 2 म्युझिक डायरेक्टर एकमेकासमोर आले. ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडके साहेब. फडके साहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर, म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते. आणि देवसाहेबांच्यासमोर देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं. तू नजरेने हो म्हटले पर, वरमाळा पडणार कधी. कर पडलेत गळ्यात तुझे पण, वरमाला पडणार कधी. फडके साहेबांनी त्यांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं होता, आणि ते म्हणाले की तू नजरेने हो म्हटले पण, वरमाला पडणार कधी. कर पडलेत गळ्यात तुझे पण, वरमाला पडणार कधी. देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं, माझ्यासारखं गा बघूया. म्हणाले फडके साहेब म्हणाले देवसाहेब सहन करून घ्या या गाण्यामध्ये असं. अशी मजा. माझं भाग्य फार थोर, माझं नशीब खूप चांगलं. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते. ते आमच्या वडिलांचे मित्र होते.
आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटाया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या. जवळजवळ 100 लोक, शेड्यूल जातीचे सगळे लोक आलेले होते, सगळे लोक. आणि त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी आणि सावरकरांनी जेवण जेवले. माझी आई माझ्या वडिलांशी 3 दिवस बोलली नव्हती, कारण ती पुष्कळ ब्राह्मणासारखी होती. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला ते भेटले आणि मी भेटत राहिले त्यांना. आई माझी डबा घेऊन जायची त्यांच्याकडं जेवण द्यायला. त्यांना ते जेवण मागायचे की माझ्या आईचं नाव शेवंती, माई म्हणायचे. आणि दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो. एकदा ते मला म्हणाले, काय काय ग आशा, तू दीनानाथसारखी गातेस का? म्हटलं हो गाते की म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर. आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. ज्यांच्या गळा लागला हो गळा लागला. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा. म्हणते चोर त्याला परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. ज्यांच्या 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 गळाला ज्यांच्या गळा लागला. गळाला माझ्या पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे वडिलांचं गाण्यासाठी. हृदयाविषयी बोलायचं राहूनच गेलं. हृदयाला मी मोठा केला आहे, पण तो माझ्याकडं 56मध्ये आला. 56मध्ये येऊन मला त्यांनी धोतर नेसून असा शर्ट घातलेला, असा बाबांसारखा हातामध्ये ओचा, धोतराचा ओचा बंगाली लोकांसारखा पकडलेला. गाडीतनं उतरला आणि विचारलं की अशा ते तू माझं गाणं गाणार का? मी त्याच्याकडे असं बघितलं, हाच तो मुलगा आहे मी कडेवर घेऊन फिरत होते. आणि मी त्याला म्हटलं हो गाईन की. त्यावेळेला अड्डता होती की काही गाऊ शकतो आपण म्हणून, असते काही वेळेला येते लोकांच्या डोक्यामध्ये. त्यानं पहिलंच गाणं मला जे गायला सांगितलं, चांदणी चांद, काय सुरू घेऊ रे सुरेश? चांदणी, हां, चांदणी शिंपीत जाशी चालता तू चंचले. ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती. हासरे तारा फुले फुले. आवाज बसलाय, सकाळच्या सकाळी गायचं ना. हा चांदणी शिम, आता फुले म्हणून ती चांद जी आली ती फुले चांदणी. माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. म्हटलं अरे हे असं गाणं गायला लागतोय. मग प्रॅक्टिस केली आणि मी ते गाले. त्यानंतर त्यांनी मला 66 साली माझ्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या होत्या. खूपच त्रासामध्ये होते.
आणि त्यातही गातच होते. त्यावेळेला त्याने मला 66 साली ऑगस्ट महिन्यामध्ये जीव लगा हे गाणं गायला सांगितलं. जीव लगा हे गाणं सुरामध्येच गाणं येतं, सुरामध्येच त्याची आर्तता येते. गाणाऱ्याला काही करावं लागत नाही, तरी पण गाण्याला करावं लागतं. जीव जीव लगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. जीव लगा जीव लगा जीव लगा. मला मी त्याला विचारलं एकदा की बाळ, तू ही गाणी कशी करतोस, हे तुला कसं सुचतं? केव्हा तरी पहाटे हे गझल आहे, ही मराठीची गझल आहे. ती त्यानं गझल इतकी सुंदर केलेली आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की हे म्युझिक डायरेक्टरना सुचतं कसं, आपल्याला का सुचत नाही? आपल्याला फक्त गाता येतं, सुचत का नाही? आता ते बघा, केव्हा तरी पहाटे, आता बोलचालमध्ये आहे ना, केव्हा तरी पहाटे मला चहा मिळाला होता. केव्हा तरी पहाटे उलटून, आता तान उलटून मागं येते बघा. उलटून रात गेली, उलटून रात गेली हे कसं समजलं त्याला? तानेमधनं उलटला तो. म्युझिक डायरेक्टर इथं बसलेले आहेत आणि गाणारे सगळे बसलेले आहेत, तर त्यांना कळू शकतं की गाण्यामध्ये त्यांनी दाखवले की उलटून रात्री. हे कसं सुचतं तुला? कळले मला न केव्हा आवाज चांदण्याचे, कळले मला न केव्हा आवाज चांदण्याचे. आकाश तारकांचे उचलून रात गेली, आकाश तारकांचे. ह्या वस्तू या चाली कशा बनवतात, हे कसं सुचतं या लोकांना? म्हणून बाळ, मी तुला सांभाळलं म्हणून तू अशा चाली सुंदर केल्यास. आता हेच गाणं बघा. आता असं गाणं झालं, अशी त्याची पुष्कळ गाणी आहेत अशी, म्हणजे मी म्हणत राहिले तर साहेबांना फार उशीर होईल. तर चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. हात थरथरतो ना बाईचा, चांदण्यात हात कोणी धरला तर काय होईल? चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे आवरही सावरही चांदरात, 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 चांदरात. हे गाणं इतकं मोठ्या कॉर्ड्सवर आहे, इंग्लिश कॉर्डवर गाणं हे आहे. आणि हे त्यांनी कसं बनवलं हे मला माहिती नाही आहे. प्रत्येक माणसाला काहीतरी इन्स्पिरेशन असावं लागतं. ते इन्स्पिरेशन संपलं की गाणं संपतं. म्हणजे सगळी प्रत्येक माणसाची एक आग असते, एक मशाल जळत असते आर्टिस्टच्या हृदयामध्ये.
आणि ती हृदयातली मशाल विझली नाही पाहिजे. कुणीतरी म्हटलेलं आहे, कवीने सांगितलं होतं मला कुठल्या तरी, मला आता आठवत नाही, की मनातल्या कळीला उमलू देऊ नका, मनातल्या कळीला उमलू देऊ नका, कारण ती उमलली तर कोमजून जाईल. आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाच्या कळीला तरुण ठेवा, तरुण ठेवा. म्हातारं झालं असं म्हणूच नका. म्हातारं झालं असं म्हटलं की कळी कोमजली, फूल कोमजलं. ते आपण देवळात जातो, देवळासाठी तिथं काहीतरी घेतो, फुलं घेतो, काहीतरी घेत असतो आणि देवळात जातो. देवळात जायच्या आधी आपण म्हणतो, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं काहीतरी होऊन दे, माझ्या मुलाला मूल होऊन दे, आणि मला पैसा मिळू दे, हा पैसा कमी आहे, करोडो रुपये आणि करोडो मिळू देत, असं आपण देवाला सांगायला जातो. पण आत गेल्यानंतर, मूर्तीकडे बघितल्यानंतर आपण शांत चित्त होतो, चिंत होतो की आपल्याला कळत नाही आपण काय मागायला आलो होतो म्हणून. आपण गंभीरपणानं त्या मूर्तीकडे बघत राहतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, आपण बाहेर येतो आणि नंतर म्हणतो की अरे, आपण जे मागायचं होतं ते मागितलंच नाही देवाकडं. अशी माझी आज स्थिती झालेली आहे की ज्या मूर्तीला बघायचं होतं, ज्याच्याकडं खूप मागायचं होतं, बोलायचं होतं, त्याच्यासमोर आल्यानंतर मी भागवतांशी बोलूच शकले नाही, मी बोलूच शकले नाही. आणि ज्यांच्या आयुष्याच्या मशाली जन्मभर पेटवून ठेवलेल्या आहेत, त्या लोकांशी मी काय बोलणार. माझी फक्त आवाजाची मशालच मी जाळत ठेवलेली आहे, पण त्यांच्या आयुष्याच्या मशाली त्या जाळत आहेत आणि सगळ्यांना उत्साहित करतात ते की तुम्ही असं करा. मला आवडणारी माणसं, काही माणसं, मला खरं म्हणजे राजकारण कळत नाही. राजकारणामध्ये मी अतिशय शून्य आहे. 80 वर्ष माझ्याची किती राष्ट्र म्हणजे काय राजकारण झालं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या करिअरच्या बाबतीत, ते मला अजून कळलं नाही. आता थोडं थोडं कळायला लागलं आहे पोरांमुळं. पण मला माणसं आवडतात, राजकारणी माणसं आवडतात, अशी सगळी माणसं आवडतात. आता आशिष शेलार आहे, मला आवडतं, मी राखी बांधते. सावरकर साहेब माझ्या देवळातच आहेत. ते पंतप्रधान मोदीजी मला फार आवडतात. मोहन भागवत मला फार आवडतात. माझ्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्या. जय भारत माता की जय, जय महाराष्ट्र.